माहूर शहरातील विविध योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांचा थकीत निधी तत्काळ वाटप करा। शासन नियमांप्रमाणे त्यांना त्वरित रेती उपलब्ध करून द्या। शासकीय स्तरावर कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा। माहूर शहरासह वानोळा, वाई बाजार आणि आष्टा या आदिवासी प्रवण क्षेत्रातील अवसायानात निघालेल्या जिनिंगच्या तत्काल संचालकांवर कायदेशीर कारवाई करा। जिनिंगसाठी त्याकाळी केंद्र आणि राज्य सरकारकडून किती अनुदान प्राप्त झाले, त्यातून कोणकोणती कामे केलीत याची सविस्तरपणे माहिती द्या। तसेच उनकदेव सहकारी साखर कारखान्यांसाठी तालुक्यात किती शेतकऱ्यांनी शेअर काढले, त्या शेअरची रक्कम किती आणि कुठे जमा आहे, माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीची एकूण मालमत्ता किती, त्यातील काही मालमत्ता विक्री केली असल्यास कुणाला आणि कशी दिली, आदी मागण्यांच्या अनुषंगाने 13 जानेवारी रोजी द पॉवर ऑफ मीडियाने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। यावेळी जातीने हजर होऊन बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लिखित माहितीमुळे सहकार क्षेत्राचे वाटोळे करणाऱ्या मंडळीचे पितळ उघडे पडले। तालुकाध्यक्ष विजय आमले यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजन करून आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दादाराव गायकवाड यांनी तत्कालीन संचालक मंडळावर आणि बँक व्यवस्थापनावर कडाडून हल्ला चढविला। दुपारी 2 वाजताच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते, दिलीप मुनगिनवार, UM बसवदे सिनियर इन्स्पेक्टर विभाग किनवट माहूर, SG सोळंके तपासणी अधिकारी मुका नांदेड, SV येवले उपसर व्यवस्थापक बिगर शेती कर्ज विभाग मुका नांदेड, SP भेंडे अवसायक तथा तपासणी अधिकारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा माहूर आणि सहकारचे शिंदे हे आंदोलनस्थळी उपस्थित झाले। त्यांनी मार्गदर्शक नंदकुमार संतान, तालुकाध्यक्ष विजय आमले, वसंत कपाटे, राजू दराडे, कार्तिक बेहरे, पवन कोंडे, जयंत गिरे, प्रशांत शिंदे, अपिल बेलखोडे, संजय घोगरे, नितीन तोडसाम, संजय पेंदोर, राम दातीर, गणेश चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे दादाराव गायकवाड यांच्याशी संवाद साधून लेखी स्वरूपात दिलेल्या मुद्देनिहाय माहितीतून तत्कालीन संचालक मंडळाच्या बनावट दस्तऐवजाचे आणि बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी केलेल्या पतपुरवठ्याचे बिंग फुटले। सायंकाळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली। आज आम्ही या ठिकाणी माहूर शहरामध्ये शेतकऱ्याच्या होत असलेली पिळवणूक, छळ आणि फसवणूक हा विषय प्रामुख्याने समोर घेऊन विविध मागण्यासंदर्भात माहूर तहसील कार्यालयासमोर द पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने इथे धरणे आंदोलन उभं केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून माहूर तालुक्यातली 4ही जिनिंग धनदांडग्या लोकांनी कशा पद्धतीने विकून खाल्लेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना किती यातना भोगाव्या लागत होत्या असे हे सगळे प्रकरणं उघडकीस आणण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भात आज आम्हाला सर्व संबंधितांनी येऊन आमच्या मागण्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आणि सखोल माहिती दिली आणि ही सखोल माहिती घेऊन आम्ही इथं थांबणार नसून हे प्रकरण आम्ही सातत्याने जनहित याचिकेमध्ये औरंगाबाद हायकोर्टामध्ये दाखल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। ज्या भ्रष्टाचारी लोकांनी हे जिनिंग वगैरे विकून खाल्लेत किंवा माहूर शहराच्या शेतकऱ्यावर जो अन्याय केला त्याबाबत आम्ही त्यांना शिक्षा होईपर्यंत स्तब्ध बसणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो। बँक आणि सहकार क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचे सर्व अभिलेख आंदोलनकर्त्यांना सुपूर्द केले। त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली। तत्कालीन संचालक मंडळाने माहूरच्या सह्याद्री जिनिंगच्या उभारणीसाठी दिलेल्या कागदपत्रांची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनाने पडताळणी न करताच 11 लाख रुपये कर्ज आताच्या 1 कोटीच्या घरात गेले आहे, दिलेच कसे असा प्रश्न उपस्थित करून तालुक्यातील सहकार क्षेत्राला बाळसे धरण्यापूर्वी त्याचा फडशा पाडणाऱ्या तसेच शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या मंडळींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माधवराव पाटलांनी आदर्श शेतकरी तथा प्रतिष्ठित नागरिक यांनी केल्याने त्या मंडळींचे धाबे दणाणले आहे। लीजवर दिलेल्या जमिनीवर बँकेने कर्ज दिलं कसं, या सगळ्या घोटाळ्यात बँकेच्या अधिकाऱ्यापासून तर खालच्या लेवलच्या पदाधिकाऱ्यापर्यंत जे कोणी जबाबदार आहे त्याची उकल आज या कागदपत्राच्या माध्यमातून झालेली आहे आणि हे सगळे कागदपत्र काढण्यासाठी यातली बारकावे जाणून घेण्यासाठी नंदूजीने जे प्रयत्न केले
खऱ्या अर्थानं या आंदोलनाचं जे यश आहे त्याचे सर्वस्वी श्रेय आमचे ज्येष्ठ पत्रकार, आमचे मार्गदर्शक नंदूजी यांच्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरण उघडकीस आल्यामुळे मी नंदूजीचे पत्रकार संघाच्या वतीने आभार मानतो. थांबतो. संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.